ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय एका स्टडी बद्दल, एका रिसर्च बद्दल की पुरुषाला महिलेची गरज नाही, महिलेला पुरुषाची गरज नाही आणि बाळ जे आहे त्याला आपण जन्म देऊ शकतो। आपल्यासोबत डॉक्टर राजलक्ष्मी आणि डॉक्टर सागर पाठक आहेत। डॉक्टर राजलक्ष्मी, पुन्हा तुमच्याकडे येतो। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या स्त्रीनी जर पुरुषाच्या शिवाय बाळ जन्माला घातलं तर कुठेतरी, किंवा एका पुरुषाने एका स्त्रीच्या बिना बाळ जन्माला घातलं तर एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला काही डिसीज आहे, काही आजार आहे, तो त्याच्या आधीच्या जीवनामध्ये त्याला होता, तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी फरक त्या येणाऱ्या बाळावरती निश्चितच पडेल का पडणार नाही? आपण आता इकडे दोन ॲस्पेक्ट्स बघतोय की एक सिंगल पेरेंट म्हणून त्याचे होणारे जे काही इफेक्ट्स असतील ते, तर आणि दुसरी गोष्ट की आपण एकाच माणसाकडून जेनेटिक मटेरियल घेऊन क्रिएट केलेलं बाळ, तर जेव्हा आपण एकाच माणसाकडून एगचा आणि आर्टिफिशियली बनवलेल्या स्पर्मचं जर जेनेटिक मटेरियल एकत्र झालं तर जे आपल्याला बेनिफिशियल जीन्स जे पुढे जायचे असतील ते डेफिनेटली पुढे जातील आणि त्याचा आपल्याला बेनिफिशियल इफेक्ट राहील। पण काही रिसेसिव्ह जीन्स असतात आणि काही डॉमिनंट जीन्स असतात की जे डिसीज करू शकतात, आणि असे जीन्स जर डबल डोसमध्ये पुढे गेले तर त्या बाळामध्ये ॲबनॉर्मॅलिटीचे चान्सेस डेफिनेटली वाढू शकतील। परत आत्ता हा रिसर्च फक्त माईसमध्ये असल्यामुळे ह्युमन्समध्ये काम करतो की नाही आपल्याला माहिती नाही, आणि जर त्यांनी काम केलं ह्युमन्समध्ये तर ह्युमन्समध्ये बनणारा स्पर्म किंवा बनणारं अंड ह्याच्यामध्ये जेनेटिक काही प्रॉब्लेम्स येतात का हेही आपल्याला माहिती नाही। सो जोपर्यंत अजून रिसर्च पुढे जात नाही, आपल्याला अजून थोडी माहिती मिळत नाही, प्रेडिक्ट करणं की त्या बाळामध्ये ॲनॉमलीज होतील का नाही आणि होतील तर किती एक्सटेंटपर्यंत त्या दिसतील आपल्याला, हे थोडं सध्या डिफिकल्ट जाईल। बरोबर, म्हणजे सध्या आपल्याला सांगणं सध्या कठीण आहे, कारण हा प्रयोग फक्त उंदरांवरती होतोय। मात्र उंदरांवरती केलेला प्रयोग हा काही काळानंतर माणसांवरती सुद्धा केला जातो आणि एक प्रयत्न केला जातो की हे होऊ शकतं की नाही। डॉक्टर पाठक, मला तुमच्याकडे यायचं आहे। आपण मगाशी चर्चा करत होतो की इंटरपर्सनल रिलेशनशिप या बदलतील, तर या बदललेल्या इंटरपर्सनल रिलेशनशिपमुळे कॉन्फ्लिक्ट खूप तयार होईल। एक माणसांमध्ये कुठेतरी भांडण किंवा द्वेष प्रकारच्या काही गोष्टी तयार होऊ शकतात। आज आपण भारतामध्ये स्त्रीभ्रूण हत्या याच्याशी खूप मोठी लढाई करतोय। आज स्त्रियांचा जो दर आहे हा पुरुषांच्या मानाने खूप प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये अनेक लैंगिक अत्याचार वगैरे होत आहेत। मग आता हा विचार करा, जर असा काही प्रयोग झाला जो मानवामध्ये आपण करू शकतो की पुरुष फक्त एकटेच दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकतात, तर असं होईल की काही जण फक्त पुरुषांना जन्माला घालतील आणि स्त्रियांना जन्मालाच घालणार नाही, आणि मग पुरुषांचं प्रमाण वाढेल, स्त्रियांचं प्रमाण प्रचंड कमी होईल। त्याच्यामुळे समाजामध्ये पूर्णपणे उलथापालथ होईल। म्हणजे निसर्गतः जो रेशो स्त्री पुरुषांचा समप्रमाणात पाहिजे तो रेशो पूर्णपणे बिघडून जाईल, आणि मग पुरुष जे काही अत्याचार करतील, किंवा उलटही होऊ शकतं की फक्त स्त्रियाच जास्त तयार होतील आणि पुरुष कमी तयार होतील। निसर्ग हा समतोल राखायला मदत करतो, परंतु प्रयोगशाळेत ह्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार? कोण नियंत्रण ठेवू शकतं की फक्त पुरुष जन्माला घालायचे का फक्त स्त्रिया जन्माला घालायच्या? त्याच्यामुळे आपल्यामध्ये स्त्री पुरुषांमध्ये जो समन्वय आहे, जे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आहेत, ह्याला पूर्णपणे एक आव्हान मिळणार आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये असंही होणार आहे की आत्ता जे काय आपण अवयवांची तस्करी वगैरे ऐकतो, की किडनी रॅकेट आज आपण ऐकतोय मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये आत्ता गरीब लोकांना फसवून त्यांचे अवयव वापरले जात आहेत। आणि आता जर प्रयोगशाळेमध्ये आपण असे डिझायनर बेबीज तयार करू शकलो तर त्यांच्या मानवी अंगांची तस्करी हे रोखताच येणार नाही, आणि केवळ त्या अवयवांची तस्करी करण्यासाठी म्हणून प्रयोगशाळेत ही बाळं निर्माण होती। हा केवढा मोठा सामाजिक आघात आहे। बरोबर, ह्याच मुद्द्यावरती मी डॉक्टर राजलक्ष्मी यांच्याकडे सुद्धा जाणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या, जर आपण प्रयोगशाळेमध्ये मुलं जन्माला घालू लागलो किंवा बाळ जन्माला घालू लागलो तर त्याचे रेपकेशन्सही होणार आहेत। मात्र कायदा एका बाजूला भारतामध्ये जो सरकार नवीन आणतंय डॉक्टर, तो असा आहे की तुम्हाला सरोगसी कमर्शियल जी आहे ती करता येणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जर ह्या गोष्टी होत राहिल्या की सिंगल पेरेंट एक पुरुष आहे तो स्वतःच्याच शुक्राणूंनी बाळ करू शकतो, किंवा एक महिला स्वतःचाच अंडाचा वापर करून बाळ तयार करू शकते, कुठेतरी याला कायद्याची सुद्धा मान्यता मिळणार नाही आणि भारतीय समाज जी विकसनशील देश आहे आपला तोही मान्य करणार नाही या गोष्टीला।
तुम्ही म्हणता ते खरं आहे. कारण अशी गोष्ट ॲक्सेप्ट होते की नाही हे प्रत्येक कल्चरवरती आणि प्रत्येक जो समाज आहे त्याचे ॲक्सेप्टन्स लेवल्स हे वेगळे वेगळे असणार आहेत. ती पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट जर आपण आत्ता लॉ ऑफ द लँड म्हणजे आपण आत्ता भारतातला लॉ बघितला तर आपलं बिल असं आलेलं आहे की एखाद्या पुरुषाला जर एक सिंगल पेरेंट म्हणून बाळ करून घ्यायचं असेल तर त्याला सरोगसी करायला लागते. आणि सध्या ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या असं म्हणतात की सध्या जोपर्यंत लॉ क्लिअर होत नाही तोपर्यंत सिंगल पेरेंटहूड साठी यू डू नॉट गो अहेड ॲट दिस मिनिट. पण बिकॉज अ लेडी कॅन कॅरी हर ओन चाइल्ड आता देखील सिंगल लेडी एखादा डोनर स्पर्म वापरून आताही बेबी कॅरी करू शकते आहे. सरोगसी इज अन एंटायरली डिफरंट थिंग. त्याच्यात लीगल अजून काही क्लॅरिटी आपल्याला तशी तेवढी नाही आहे कारण अजून लॉ बनलेला नाही आहे. अजूनही ती बिल स्टेजला आहे. गाईडलाईन्स आलेल्या आहेत. पण जर हे जे रिसर्च आहे जर ते पुढे गेलं तर ऑब्व्हियसली देशाचा कायदा काय म्हणतो ते बघूनच आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला लागेल. आणि ती मला वाटतं मेडिकल प्रोफेशनची आणि आपल्या लॉची दोघांची एकत्रित मिळून ही राहील रिस्पॉन्सिबिलिटी राहील. बरोबर. पण डॉक्टर ज्या प्रकारे आपण आता चर्चा करतोय मानवाने हे निसर्गाला दिलेलं आव्हानच आहे की निसर्गाच्या विरुद्ध जाऊन निसर्गाच्या उलट जाऊन आपण काहीतरी गोष्ट तयार करतोय. पण भारतीय समाज हा एक वेगळ्या रूढी परंपरांना मानणारा समाज आहे. आपल्या घरी आपल्याला काही संस्कार मिळतात. अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे आपण पाश्चिमात्य देशांसारखे नाहीत आपला समाज या गोष्टीला सहजरित्या मान्य करेल का? डॉक्टर राजेश्वरी तुम्हाला प्रश्न आहे की आपला समाज सहजरित्या मान्य करेल का? भारतीय समाज सहजरित्या मान्य करेल का? आपण जर समाजाचं बोलायला गेलो तर समाज हा बदलत असतो. समाज हा डायनॅमिक असतो. आजच्या घडीला कदाचित म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे की आजच्या घडीला कदाचित ॲक्सेप्ट नाही व्हायचं. पण हा रिसर्च ह्युमन बिंग्समध्ये काम करतो हे कळेपर्यंतच कदाचित पुढची 25-50 वर्ष जातील. तोपर्यंत समाज कसा बदलला असेल हे आपण आत्ता प्रेडिक्ट नाही करू शकत. पण आपण जर धरलं की आपला समाज मानसिकरित्या आत्ता आपण जिकडे आहोत तसाच राहील अजून 50 वर्षांनी तर प्रॉबेबली डिझायनर बेबी किंवा एखाद्याचाच आर्टिफिशियल स्पर्म क्रिएट करून त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या सेलबरोबर मिळवून एकाच व्यक्तीचं बाळ बनवणं हे कदाचित आपल्याकडे ॲक्सेप्ट करणं डिफिकल्ट जाईल असं माझं पर्सनल मत आहे. बरोबर. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये हे ॲक्सेप्ट करणं किंवा हे मान्य करणं की एखादी महिला किंवा एखादा पुरुष हा एकमेकांच्या सोबत न येता स्वतःच बाळ जन्माला देतोय. डॉक्टर पाठक आपल्याकडे शेवटचे 2 मिनिटं आहेत. तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा तुम्ही डॉक्टर राजलक्ष्मीला विचारला की भारतासारख्या देशामध्ये ही गोष्ट तर पहिल्यांदा मान्य होणार नाही आणि दुसरी गोष्ट कायद्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर ब्रिटनमध्ये देखील सरोगसीबाबत कायदे आहेत. अमेरिकेमध्ये देखील सरोगसीबाबत कायदे आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा जो रिसर्च आहे या रिसर्चला कुठेतरी कायद्याचं बंधन देखील असेल? नाही, या कायद्याला बंधन नाही. हा ज्या प्रयोग आहेत या प्रयोगाला बंधन तर घालणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर का आपण असंच डिझायनर बेबीज आणि प्रयोगशाळेत जर का बाळं तयार करायला लागलो तर प्रयोगशाळेतील लोक हे बाळं तयार करून स्वतःचंच सेना किंवा स्वतःचे सैनिक तयार करतील आणि मग तेच प्रस्थापित सरकारला आव्हान देखील देऊ शकतील. अशा सिच्युएशन आपण अनेक पिक्चरमध्ये देखील बघितलेलं आहे. ही अतिशय भयानक गोष्ट आहे. त्यामुळे कुठलाही रिसर्च जर मान्य करायचा असेल तर त्याच्यासाठी समाजामध्ये मान्यता ही यायलाच पाहिजे. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी असं मत होतं की जर का टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF ज्याला आम्ही म्हणतो हे आपल्या देशामध्ये गरजच नाही. पण आज जर बघितलं तर आपल्या देशात देखील IVFची गरज ही निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे काही जणांना हा प्रयोग नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. परंतु त्याच्यासाठी योग्य कायदा आणि त्या कायद्याची योग्य अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर हे आपण का करतोय ह्याचं विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे. ते कोण करतं आहे हे विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे आणि सक्षम कायदा येणं आणि मग हे असे प्रयोग होणं हे गरजेचं वाटतं.
बरोबर. सक्षम कायदा आल्याशिवाय असे प्रयोग जे आहेत ते अंमलात आणले जाऊ नयेत. कारण जर डिझायनर बेबीज आपण बनवायला लागलो तर आपण जसं डॉक्टर पाठक म्हणाले एक आर्मी देखील अशा प्रकारची बनवू शकतो. डॉक्टर सागर पाठक आणि डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर तुमच्या दोघांचेही धन्यवाद. आपण या ठिकाणी चर्चा करत होतो. एक रिसर्च समोर आलेला आहे की स्त्रीला पुरुषाची किंवा पुरुषाला स्त्रीची येणाऱ्या काळामध्ये गरज उरणार नाही. आपण बाळ निर्माण करू शकतो. मात्र हा रिसर्च सध्या आहे. मात्र याला कायद्याची मान्यता लागेल. त्याचसोबत समाजाची देखील या रिसर्चला मान्यता लागणं जरुरीच असणार आहे. जय महाराष्ट्राच्या या विशेष शोमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.